यानंतर आदिनाथ दगडे यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. गुड इव्हिनिंग. मी दिसतोय का सगळ्यांना? कारण पहिला मुद्दा हाच आहे की माझ्या हाईटचा प्रश्न आहे, तुम्हाला दिसलं पाहिजे. थँक्यू. सन्माननीय व्यासपीठ, सर्वांची नावं घेण्यापेक्षा सर्वांना अभिवादन करतो आणि समोर उपस्थित असणारे सर्व माझे मित्र, ज्यांनी यश मिळवलं हे सर्व मित्र आणि जे पालक उपस्थित आहेत या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी आमचा रँक 1000 आहे. RTO पासिंग टाईप एकदम चांगला गोल्डन नंबर आहे. तर आता आमच्यापर्यंत येईपर्यंत काही वाढी शिल्लकच राहिलेली नाही. आता आमच्याकडेही काही शिल्लक नाही. परंतु मित्रांनो, मला तुमच्याशी फक्त एक 10 मिनटामध्ये मी ज्या आता स्वतःचे एक्सपिरियन्स शेअर करण्यापलीकडे आमच्याकडे काही राहिलं नाही, म्हणून आता मी माझं स्वतःचं थोडंसं सांगतो की विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या भागातनं या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहे, तर तुमच्या हे ऐकल्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येकांना असं वाटेल की या ठिकाणचा प्रत्येक विद्यार्थी UPSC MPSC या सर्व परीक्षेमध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं यश मिळू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या परिसरात राहणार आहेत, म्हणजे मी अहमदनगरमधील नेवासा तालुक्यातली राहणार आहे. परंतु माझं सर्व शिक्षण एक प्राथमिक शाळा तांबेवाडी, म्हणजे ज्या ठिकाणी आजही बस आणि रस्ते या दोन्ही गोष्टीची वानवा आहे अशा ठिकाणी झालं आहे. या ठिकाणी बरेच कार्यक्रम आलेले. माझे शिक्षक मित्र पण आहेत, म्हणजे मी अगोदर शिक्षक पण होतो, त्यांना ते गाव माहिती आहे. आणि मी शाळा शिकलो तर टाकळी मानूर हे गाव आहे, ज्या गावात आजही तांबेवाडी ते टाकळी मानूर हे 6 किलोमीटर अंतर प्रत्येक मुलाला पायीच जावं लागतं आणि सायकलही वापरू शकत नाही, कारण तिथे पक्का रस्ता नसल्यामुळे अजूनही त्या भागामध्ये चिखलाचा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात तर काही शक्यच नाही. तर उन्हाळ्यात पण खूप मोठे असे गोटे फिरले असतात, ते पण मुरुमाचे दगडं जे असतात आणि त्याच्याबरोबर कपचे असणारी दगडं, अशी दगडं आजही त्या परिसरात आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आजही सायकलवरूनच जावं लागतं, पायी जावं लागतं सायकलपेक्षा. तर अशा भागातनं मी आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी ज्यावेळी सुरुवातीला माझं शिक्षण सुरू झालं त्यावेळी आमच्या घरची तुमच्यासारखीच प्रत्येकाची सारखीच गरिबी होती. मी थोडा हुशार असल्याकारणानं घरच्यांनी मला शिकवलं आणि तिघा बहीण भावाचं एकाच वेळी शिक्षण होत नाही, म्हणून आईवडिलांनं मला शिकवलं. एक भाऊ आणि एक बहीण होती, त्या दोघांचं शिक्षण थांबवलं की मी थोडासा हुशार होतो. नंतर पुढे चालून असं झालं की मी 12वीला चांगले मार्क्स पडले, परंतु घरची परिस्थिती नसल्यामुळे आमच्या आईवडिलांनी मला DEDला पाठवलं. DED म्हणजे एकदम चांगलं उत्तम शिक्षण असतं आणि DED झाल्याच्यानंतर मी सर्वप्रथम शिक्षक म्हणून 12/6/2006 साली जॉईन झालो. त्यानंतर मग माझे 12वीचे जे मी ज्यांच्याकडे राहायचो ते एक आंधळे गुरुजी म्हणून एक शिक्षक होते, ते त्या 2006च्या अटेम्प्टला PSI झाले. तेव्हापासून मला खूप भारी वाटायला लागलं की एक पोलीस अधिकारी माझ्या रूममध्ये राहणारा अधिकारी झाला आणि हेच माझं इन्स्पिरेशन. या ठिकाणं मला वाटलं की मी पण खूप चांगलं काम करू शकतो आणि मी पण अधिकारी होऊ शकतो, म्हणून मी अभ्यासाला सुरुवात केली. आणि 12वी झाल्यानंतर शिक्षक ज्या दिवशी झालो त्या दिवसापासून सुरुवात केली तयारीला. आणि आईवडील कमी शिकलेले, 4थी शिकलेले, त्यामुळे त्यांना MPSC आणि UPSC ह्या भागातलं प्रांतातलं काहीही माहीत नाही. ज्यावेळी पहिल्यांदा 2006चा मी फॉर्म भरला त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन DED सुरू असल्यामुळे मला करता आलं नाही आणि मी नंतर शिक्षक म्हणून जॉईन झाल्यावर 2008ला ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्यावेळी मी पहिल्यांदा 2006ला अपियर झालो आणि त्यावर्षी मी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो. आता इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो, पण 35 दिवस उशिरा माझ्याकडे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट नव्हतं, तर आयोगानं मला इंटरव्ह्यू नाकारला. आता घरी तर मात्र मी प्री मेन्स पास झाल्याच्यानंतर एकदम भारी सांगितलं की आता काय नाही, यावर्षी मी अधिकारी होईल म्हटलं की परीक्षा देतो आहे, प्रत्येक परीक्षा पास होतो आहे आणि घरी सांगितलं यावर्षी आता मी अधिकारी होऊन जाईल. पण आयोगाने इंटरव्ह्यू नाकारल्यानंतर आता घरी काय सांगायचं. मग आता अडाणी असल्याचा फायदा आम्हाला सगळ्यात चांगला उठवता आला. त्यांना सांगितलं की यावर्षी 3 परीक्षा झाल्यात, आता अजून 3 राहिल्यात, ती 6 झालं की माणूस अधिकारी होतं. मग त्यांना ते छान वाटलं. आता 3 पोरांना टप्प्यात, पण पुढच्या वर्षी टेन्शन आलं की आता पुढच्या 3मध्ये झालं पाहिजे, नाहीतर म्हणते 6ची 6 वाया गेली की काय. मग पुढच्या वर्षी मी त्या डेप्टी CO झालो. त्याच्यानंतर मग 2009च्या ॲडला DDR झालो. आता सध्या मी एक अकोला जिल्हा इथे जिल्हा उपनिबंधक म्हणून काम करतो आहे. तर या सर्व प्रवासामध्ये मला सर्वांनी, सगळ्यात महत्त्वाचं माझे मित्र आणि गुरुवरे यांनी सगळ्यांनी मदत केली. मी जेव्हा 2006ला पहिल्यांदा अटेम्प्ट दिला त्यानंतर इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो होतो, पण इंटरव्ह्यू झाला नाही. तर त्यानंतर मी पुण्यात पहिल्यांदा आलो 2008 साली. तर त्यावेळेस सर्वात प्रथम मी अगोदर युनिक अकॅडमीमध्ये गेलो होतो. मला आठवतं तुकाराम सरांकडे मी गेलो होतो आणि त्यावेळी सरांनी मला, मी एक सतीश मासाळ म्हणून एक शिक्षक होते की जे आता नायब तहसीलदार म्हणून गोंदियामध्ये काम करतायत, तर त्यांच्याकडे सरांकडे गेलो. तर आम्ही सगळे गावठी, एकदम गावठी, आम्हाला शर्टिन करायची हाच प्रांत माहीत नव्हता.
तर आम्ही सरांकडे गेलो. बऱ्याच वेळा आम्ही एक ती शिरोळे अलीकडे हाऊसच्या तिथे आपली पहिली अकॅडमी होती, तिथे गेलो आणि सरांची भेट घेण्यासाठी बराच वेळ थांबलो. नंतर आम्हाला एंट्री मिळाली, पण आम्हाला आमचीच लाज वाटायला लागली की आमचे कपडेच धडायचे नाहीत. म्हणजे एवढ्या चांगल्या एरियात जायचं आणि तिथे जाऊन सरांना भेटायचं, जे एक मोठ्या अधिकाऱ्यांना घडवतात अशा ठिकाणी जायचं. तर सरांना भेटल्याच्यानंतर सरांनी फक्त एक चांगलं त्यावेळेस आम्हाला दोघांनाही सांगितलं, तुमच्या दोघांमध्ये स्पार्क आहे, तुमच्या दोघांमध्ये जिद्द आहे, तर तुम्ही फक्त प्रयत्न सोडू नका कोणत्याही टप्प्यावरती. तर सरांनी तेच सांगितलेले शब्द. तर तेव्हा आमची राहायची पण पंचायत होती. शिक्षक भवन हे सगळ्या शिक्षकांना मिळायचं, पण आम्ही शिक्षण सेवक असा आय कार्ड आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला तिथे राहू देणार. मग आम्ही काही दिवस शिवाजीनगरला झोपलो आणि मग तिथून शिवाजीनगरला झोपल्याच्यानंतर धनराज पांडे सर आणि आम्ही दोघं आम्ही तिथे काही दिवस काढल्याच्यानंतर आम्हाला शिक्षक भवन एकाच्या ओळखीने मिळालं आणि मग सरांकडे आम्ही तयारी करायला आलो. त्यानंतर मग आम्हाला खरं अर्थानं MPSC आणि UPSC हे चांगले व्यवस्थित कळालं आणि मग आम्ही सुरुवात केली. यावर्षी UPSCचंही तेच झालं. आता UPSC MPSC हे थोडंसं 2006लाच कळालं होतं, पण नोकरी मिळायच्या अगोदर तलाठीची परीक्षासुद्धा आम्ही द्यायचो 12वी झाल्याबरोबर. तर तलाठीच्या बरोबर आम्ही UPSCचा पहिला अटेम्प्ट दिला. मला माहीत नव्हतं UPSC एवढी महत्त्वाची एक्झाम असते. फक्त आली परीक्षा की फॉर्म भरायचा, यामुळे मी 2005लाच तलाठीच्या फॉर्मबरोबर UPSCचं पण दिलं आणि 4 अटेम्प्ट तसेच संपून टाकले दरवर्षी देऊन. मग आता यावर्षी पहिल्यांदा असं वाटलं की नाही, खरंच गेल्या वर्षी विजय कुलांगे रूम पार्टनर होते, त्यांच्यासोबत अभ्यास केल्यावर असं वाटलं की नाही आपण पण होऊ शकतो. पहिल्यांदा अभ्यास करून दिली, प्री नापास झाली चांगली आणि नंतर मग आत्ता यावर्षी 1000 रँक आला. यावर्षीही इंटरव्ह्यूमध्ये खूप कमी मार्क्स आले. तर पुढच्या वर्षी नक्की आम्ही तुमच्या सर्वांसारखा या सर्व मित्रांनी बसलो आमच्यासारखं सर्वांच्या वतीनं मी सर आपल्याला आश्वासन देतो की पुढच्या वर्षी आम्ही नक्की 1000 यापासून तर पहिल्या रांगेत, जसं उकिरडा ह्या सगळ्या कन्सेप्ट आम्हाला चांगल्या समजतात संजयनं सांगितल्याप्रमाणे, तर आम्ही नक्की पहिल्याच पंक्तीत जेवण्याचा प्रयत्न करू असं मी सगळ्यांना आश्वासन देतो. आणि मित्रांनो, माझी स्टोरी सांगण्याचं मला काही एक तुमच्याकडनं सिम्पथी किंवा तुम्हाला माझं काही सेल करायचं असं नाही, तर तुमच्यातल्या प्रत्येक व्यक्तीला हा आत्मविश्वास मिळाला पाहिजे की तुम्ही कुठनं आला याला अजिबात मॅटर करत नाही. तुम्ही तुमची परिस्थिती, तुमचे IQ या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवा. फक्त एक जिद्द मनाशी बाळगा की मी काहीतरी करणार आहे आणि त्यासाठी जे जे प्रयत्न करायचे आहेत मला ते मी सर्व मनापासून करणार आहे. जर तुम्ही असे मनापासून प्रयत्न केले तर नक्की यश तुमचं मिळतं. आणि ज्या मुलांना त्या साईडला आहेत आणि या साईडला ह्या सगळ्या कन्सेप्ट नंतर गळून पडतील आणि तुम्ही स्वतः ध्येयाने प्रेरित होऊन जेव्हा अभ्यास कराल तर नक्कीच या स्टेजवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार प्राप्त होईल. त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, सर्वांना शुभेच्छा देतो. युनिक अकॅडमीने आम्हाला सर्वांना इथे बोलून आमचा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच सर.